उमरेड तालुक्यातील कुही पोलीस स्टेशन हद्दीतील मटकाझरी गावातील मटकाझरी तलावात 3 जणांचा बुडून मृत्यू झालाय। यातील दोघांचे मृतदेह रात्री 10 ते 11 वाजताच्या दरम्यान बाहेर काढण्यात आले, तर एकाचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य बराच वेळ सुरू होते। मृतकांमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत हे एका कुटुंबातील असून ते पाचगाव सुरगाव येथील त्यांच्या शेतात गेले असता उन्हाच्या तडाख्यामुळे त्यांना जवळच्या तलावात आंघोळ करण्याची इच्छा झाली। त्यामुळे जितेंद्र शेंडे, संतोष बावणे व निषेध राजू पोपट हे तिघेही खोल पाण्यात आंघोळीसाठी गेले। मात्र याच दरम्यान पाण्यात उतरलेला नजीत नावाचा लहान मुलगा बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर जितेंद्र व संतोष हेही बुचकळ्या मारू लागले। यात त्यांचाही बुडून मृत्यू झाला। माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले। आपलं स्वागत आहे। काल मटकाझरी तलावामध्ये रामाड्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। याच्या संदर्भात आपले संबंधित ठाणेदार साहेब यांची प्रतिक्रिया घेऊया। काल मटकाझरी तलावामध्ये नागपूरवरून शेतामध्ये आंबे तोडण्यासाठी घरातील 6-7 लोक आले होते गाडीवरून। त्याच्यामुळे ते आंबे तोडण्यासाठी गेले होते। आंबे तोडल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आंबे जास्त नाही आहे। त्यांना टाइमपास करायचा होता। त्यांना वाटलं की मटकाझरी तलाव आहे आणि तलावाच्या काठाला आपण बसून डबे वगैरे खाऊ। डबे वगैरे सोबत आणले होते। त्यामध्ये 2 स्त्रिया, 2 लहान मुलं आणि 3 पुरुष होते। तर डबे खाताना त्यांनी प्रथम आंघोळ करावं असं त्यांना वाटलं। त्याच्यामुळे 4 जण तिथे तलावामध्ये उतरले। त्याच्यातली जितेंद्र शेंडे आणि संतोष बावणे हे प्रथम त्या खोल पाण्यात गेले आणि खोल पाण्यात जाऊन डुबायला लागले। डुबल्यानंतर एक निषेध म्हणून मुलगा होता 12 वर्षाचा, तो पण डुबायला लागला। त्याच्यामुळे फिर्यादी याच्यामध्ये मनीष गडरिया म्हणून आहे, जे त्यांच्या मृतकाच्या शेजारीच राहत होते, ते पण सोबत होते, ते पण पाण्यात होते। त्यांनी छोट्या मुलाला 10-12 वर्षाच्या मुलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो मरण पावला। आणि 2 बाड्या खोल पाण्यात पडून असल्याने रात्रभर आम्ही जवळपास 12-1 वाजेपर्यंत स्पेशल टीम बनवून त्याचा शोध घेतला। नागपूरवरून गोताखोर श्री खैरे म्हणून आहेत, ते काढण्यासाठी आले होते। त्यांनी ट्यूबच्या साहाय्याने दोन्ही प्रेत जवळपास 12-12:30 वाजता बाहेर काढले आणि तिन्ही प्रेत पोस्टमॉर्टम करता मेडिकल कॉलेज नागपूर येथे नेण्यात आलेले आहेत। तपास चालू आहे।